नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण ना प्रत्येक घरात बनणारी वस्तू म्हणजे मॅगी 2 मिनिट में बन जाती है। तर चला आपण बनवूया आज मॅगी। मी इथे ना कांदा कापलेला आहे, थोडासा इथे टमाटा कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे ग्रीन पीस घेतलेले आहे अर्धी वाटी। आता इथे तेल तापायला ठेवलेले आहे, तर मी कांदा परतायला टाकते। इथे थोडीशी हळद पावडर टाकते। छानपैकी सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया आपण। ते छानपैकी परतले, आता आपण टमाटर टाकूया। छान टमाटर आणि कांदा परतलेला आहे, तर आपण इथे ना ग्रीन पीस ॲड करूया। त्याच्यात ना थोडंसं मी घरचं लाल तिखट टाकणार आहे, अर्धा चमचा। थोडंसं स्पायसी झाली ना मॅगी, खूप छान वाटते खायला। इथे मी अर्धा चमचा तिखट टाकते लाल। हा जो मॅगी मसाला आहे ना त्यातला, तो ॲड करणार आहे इथे मी। मॅगी मसाला टाकल्यानंतर इथे ना थोडंसं मीठ टाकते, कारण आपण घरचं तिखट ॲड केलेलं आहे ना त्याच्यासाठी। आता इथे 1 ग्लास पाणी टाकते मी। पाण्याला छान उकळी आली तर मग आपण मॅगी त्याच्यात टाकणार आहोत। हे पहा मैत्रिणींनी, इथे सुंदर असे उकळी आलेले आहे। तर आपण हे ना ही मॅगी आहे ना त्याचे 4 ते 5 भाग करूया। कसं आहे, नाही भाग केले ना खूप असं लांब लांब ते खायला वाटतं, त्याच्यामुळे ना मी तुकडे बनवते इथे। आता हे ना आपण मॅगी त्याच्यात ॲड करणार आहोत आणि पूर्णपणे पाणी मी इथे आटवणार आहे, मी रस्सा अजिबात नाही ठेवणार आहे। मैत्रिणींनो, इथे आपली ही मॅगी तयार झालेली आहे। खरं तर मैत्रिणींनो ना याच्यामध्ये ना तुम्ही अजून फरसबी, शिमला, गाजर ह्या पण भाज्या ॲड करू शकता। फरसबी, गाजर आणि शिमला मिरची तुम्ही ॲड करू शकता। त्या माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे त्याचा वापर केलेला नाही आहे। जेवढं होतं घरात सामान त्यापासून बनवलेले। इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आणि हे छान दिसते। खरं तर मैत्रिणींना 2 मिनिटात बनतच नाही, 5 ते 6 मिनिटं हमखास लागतात। तर चला आपण हे ना हे ट्रान्सफर करूया एका बाउलमध्ये। हे पहा, इथे मी ना वरून कोथिंबीर ॲड करते। काय मग तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग ह्या पद्धतीने करून बघा। आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका।